चाललो आहे मलकापूरला पालेश्वर धबधबा बघायला. तर तो व्हिडिओ मी तुमच्यावर शेअर करते. व्हिडिओ पूर्ण पहा. रस्ता कसा आहे पुढे? शेती बांधली, रोप लावलेली. अगं खरं ते सेमच काय उघड काय आले होते एकसारखे हे दगडावर लावलंय. कडेपर्यंत गाडी जाते काय? गाडी चालू द्या. ते बांधून घेतलंय काय दगडानी डेंजर रस्त्यावर पप्पा गाडी आणतात बघ. बरोबर धबधब्याजवळ गाडी आणली. धबधबा वाव. मलकापूर पासून जवळच धबधबा आहे आणि थोडा कच्चा रोड आहे आणि अगदी धबधब्यापर्यंत गाडी घेऊन आलोय आम्ही. इथं गाडी पार्क केली आणि इकडे धबधबा आहे. छान आहे धबधबा. नाही आपण सात बघितले ते उंचावर पडते ना. पण हा रुंद आहे, कमी उंचीचा पण रुंद आहे. काय वनस्पती सापडल्यात आहे? काय ट्राय करायला ते? बघतो नुसतं. युट्यूबवर बघितलं असणार ना. जरा उठले. त्याला व्हाईट मागाय ते उठतंय रे. कुठं बघितलंस तू? नाही, तुला कसं कळलं ते उठवायचं? छान आहे पालेश्वर धबधबा आणि गाडी अगदी जवळपर्यंत येते. बऱ्याच जणांनी खाली थांबवले चालत आलेले, पण आमची जीप असल्यामुळे ती इथंपर्यंत आली आणि इकडं खालीपर्यंत पण आणू शकलो असतो म्हणजे जवळ. पण पोलीस आहेत म्हणून मग वरच्या साईडला थांबवली. आणि पाऊस पण नाही, उगाच बारीक पाऊस आहे. छान आहे धबधबा. मलकापूरपासून जवळच आहे. हा धबधबा अगदी वर्षभर असतो, पण नंतर पाणी कमी होतं जरा. आणि थोडं गौरी गणपतीच्या वेळी वगैरे मग जास्तच नाही, तेव्हा पण चांगलं असते. पण पावसाळ्यात धबधबा बघायची मजा वेगळी असते. ते पंढरपूरला वगैरे आपण इतर वेळी गेल्यानंतर ती वेगळं फील होतं आणि आषाढी वारी वगैरे असं काय असलं की तेव्हा वेगळी मजा असते. गर्दी असते तेव्हा मजा असते. असा रोड आहे कच्चा. फिर क्या हुआ? फिर काय नाही, फोर व्हीलर सगळ्यांनी खाली थांबवले. तिकडे टू व्हीलर येतात कडेपर्यंत. पण आपली आली. कच्चा आहे ना रस्ता. झाड पडले पावसाने. येताना पडलेलं आहे. पाऊस पडल्यामुळे ते चिकचिक झाली. आता पालेश्वर धबधबा बघून झालेला आहे आमचा आणि आता चाललोय गुढे पाचगणीला. इथून कोकरूडला जाणार आणि तिथून पुढे आहे गुढे पाचगणी. आता हा पालेश्वर धबधबा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतोय आणि गुढे पाचगणी सांगली जिल्ह्यामध्ये येते. तर आता तिकडे चाललोय. गुढे पाचगणीला काय नेचर बघायचं आहे आणि म्हणजे पठार आहे. पावसाळ्यात वातावरण छान असतं इथलं, हिरवगार सगळीकडे छान. तर तिकडे आता चाललोय. असे छोटे छोटे धबधबे वाहत आहेत. श्लोकचा फोटो घ्यायचा आहे. जबरदस्त क्लायमेट आणि नेचर आहे. मी गुढेमध्ये पोचले. गुढे गावात त्याला काय डोंगराच्या मध्ये बरोबर गाव आहे.
आता रील काढायची मला एक श्लोकनं मला फुलं तोडून दिलाय. तिला पठारावर छान फुलं लागली. पांढरी पांढरी पांढरी. रील काढायची तोपर्यंत पाऊस आला. ए छत्री ठेव मागं पिल्या. बघितलंस काय आलं का? आम्हाला रील काढायची ते श्लोकनं फुलं ते तोडून ठेवलं आणि एवढा मोठा पाऊस आला. मीच गाडी भिजलो. श्लोक तुमच्या रील नादात. श्लोक पूर्ण भिजला, हातावर पण भिजला. तुम्ही आता विराज जरा पाऊस पडायला लागला जरा एकदम असं दुःख दुःख पठारावर छान पांढरे फुलं लागले मस्त. श्लोकला पावसात लागले भूक आणि कांदा भजी चहा पाहिजे होता. ते कांदा भजी तयार नाही त्यांच्याकडे. तयार करून ठेवा म्हटलं. तोपर्यंत आम्ही आता दुसरा पॉईंट बघून येणार आहे. श्लोक तोपर्यंत खायला चिप्स आणि बाहेर क्लायमेट पाऊस धो पडालाय. धुकं पण आहे. मुलं मस्त एन्जॉय करतात ना. पोरांची एन्जॉय चालू आहे. हो गाडीवर चढून पुढं डोंगरावर धुकं आहे. क्लायमेट छान आहे पण ते बघून ते पाऊस थांबूनच देणं झालंय. आम्ही परत आता रिटर्न चाललोय. कधीच घेतले श्लोक भिजला. एकसारखा पाऊस पडालाय. एकसारखा पाऊस पडाला. बघू शकता तुम्ही एकसारखा पाऊस पडत आहे आणि श्लोकचं इथं लागेल. खूप ग्रीनरी झाली आहे. आणि पठारावर फुलं पण आली आहेत. आणि 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 तेवढी पांढरी फुलं काढली आहेत. श्लोकची फुलं वेस्ट गेली. रीलसाठी काढलेला. रीलसाठी काढलेली. आणि पाऊस थांबेनच झालाय. आणि इथं जवळ जवळ खूप मोठे मोठे काय पवन चक्के आहेत. खूप मोठे मोठे मोठे. तर हे गेले श्लोकची भजी आणायला. अथर्वला चहा पाहिजे आणि भजी पाहिजे. मम्मी दोन्ही पण मलाच पाहिजे ना. आणि श्लोकला पाहिजे. दादाला नको. श्लोकला पाहिजेत भजी आणि चहा ना रे. चहा पित नाही ना आता. इथे चहा पाहिजे झालाय पाऊस मध्ये. काय रे श्लोका बिचाराला आपलं पण कणीस खायला लावलंय. त्याचं पण कणीस खायला लावलंय. कोण खायला लावले? श्लोकची गरम गरम कांदा भजी आली. भजी घरात खात नाही आणि इथं पाहिजे झाले ते नाही श्लोक. मला एक बशीचा घास खायचा रे. श्लोकला चहा मावशीच्या हातचा वाटा लागला. पुण्याला चहा पित होतस रे. थोडा सुप्प काय आणल्याच आहे. मम्मी काय दादा मग माझ्या पॅन्टवर चहा सांडला. हळू काय अहो तुम्ही पण घेते. खावा पहिला नंतर गाडी चालवा. लाईव्ह शूटिंग चालू आहे म्हणले. नको लाईव्ह शूटिंग चालू आहे तुझं. सकाळपासून इथं पाऊस नव्हता म्हणजे आता सुरू झालाय. आणि आपण आले म्हणून. आम्ही शूट करायला आलोय म्हणून. तुझी रील इथल्या पवन चक्कींना चहा पिणार आहे? मम्मी इथल्या निसर्गाला तुझी रील नको आहे. होय. आता चाललोय आम्ही रिटर्न. एक रील शूट केली आम्ही आणि चालले रिटर्न. आता सगळ्या पठारावर पवन चक्कीच आहे. लय थंड आहे बाई मम्मी. भिजल्यामुळे थंडी वाजली असते. धुकं पण आहे. पुढे सगळे रस्ते. डोंगरच मेन पॉइंट आहे. त्या पॉइंटला असल्यापासून पाऊस सुरू झाला तर ते आता निघू परत पाऊस आता थांबला. आता डोंगरांवर पाहिजे सारखं झाले बघ हा. त्याला
बघायचं पॉइंट आहे ना, पायऱ्या पायऱ्यांसारखं डोंगर छान दिसते ना ते. त्याला काय म्हणतात? काय म्हणतात? पाणी अडवायला केलेलं हा केले तयार ते आपल्या पण होते. नाही, आपला पण होतंय ते. सगळ्या डोंगरांना तसं आहे होते नॅचरली तयार झालेलं असेल बहुतेक. तयार होतंय म्हणजे. त्या हिऱ्याचं तसंच आहे की. काय माहित पाहिजे की सायंटिफिक रिझन. तर मी आष्ट्यामध्ये जेवायला थांबलोय आणि लोक झोपेला उठलाय. तर आता जेवण करून आम्ही घरी निघणार. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन पाहत असतील तर त्यांनी सबस्क्राईब करा. परत व्हिडिओ आपण नवीन